काय नक्की आपली भूमिका आहे सगळ्या प्रस्तावाची? आम्ही नवी मुंबईच्या जनतेसाठी, नवी मुंबईच्या हिताचं त्या ठिकाणी काही बाजू मांडलेल्या आहेत. प्रत्येक बाबतीतचा काही परिणाम त्या ठिकाणी होत असतो. तर या क्लस्टर बाबतीत म्हणजे अर्बन रिन्युअल स्कीमचा परिणाम देखील या शहरावरती तितकाच होणार आहे. जागोजागी प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक भागामध्ये पाण्याची समस्या, लाईटीची समस्या, रस्त्याची समस्या ही प्रत्येक नागरिकाला भेडसावत आहे. आणि अशा प्रकारे जर अनियंत्रित FSI देऊन लोकसंख्या वाढ केली तर निश्चितच त्याचा अतिरिक्त ताण आपल्या नवी मुंबई शहरावरती पडणार आहे. त्यामुळे हा विषय माझ्याशी संबंधित नाही, तर तुम्ही जे प्रश्न विचारते त्यांच्याशी पण संबंधित आहे, प्रत्येक नागरिकाशी संबंधित आहे. आणि आपल्या शहराची एक वहन क्षमता आहे, किती लोकसंख्येचा भार आपण शहर उचलू शकतो. आणि अर्बन रिन्युअल स्कीम ही गरजेची आहे. ज्या ठिकाणी दाटीवाटीचं क्षेत्र आहे, पारंपरिक रिडेव्हलपमेंटच्या द्वारे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी अर्बन रिन्युअल स्कीम गरजेची आहे. पण जिथे दाटीवाटीचं क्षेत्र नाही, फक्त एखाद्या बिल्डरचा नफा वाढावा या दृष्टीने अर्बन रिन्युअल स्कीम राबवत असू तर निश्चितच त्याचा आम्ही विरोध त्या ठिकाणी करणार. आणि प्रथम दाटीवाटीच्या क्षेत्राला प्राधान्य देऊन, कारण की URS मध्ये जास्त FSI भेटतो, जास्त FSI मुळे घनता वाढणार आहे. त्यामुळे जिकडे खरंच आवश्यकता आहे ही एक सोय आहे की जिकडे करू शकत नाही पारंपरिक डेव्हलपमेंट, त्यासाठी आहे. पण काही दलालांनी त्या ठिकाणी घाट घातलेला आहे की जास्त FSIच्या हवासा पोटी सर्व सिडको बांधित बिल्डिंगी त्यामध्ये घ्यायच्या आणि लोकांना तुटपून वाढ दाखवायची, पण ती वाढच्या बदले 70% भाग हा विकासकाला विकण्यासाठी भेटावा आणि त्या विकासकाला विकण्याच्या याच्यातून विक्रीतून नफा कमवावा. नफा विकासक कमवेल, त्याची दलाली एक जण खाईल, पण त्याचा ताण हा नवी मुंबई शहरावरती इतर लोकांना त्या ठिकाणी भोगावा लागणार आहे. काही लोक बोलतात मोठी फ्री घरं त्या ठिकाणी देऊ. फ्री काही नसतं. फ्री जे बोलतात, जेव्हा एखादी गोष्ट फ्री भेटते त्याच्या बदल्यात दुसरीकडे काहीतरी घेतलं जातं आणि त्या माध्यमातून जेव्हा अशा प्रकारे फ्रीची बाता जे करतात ते तुमच्याकडून काय काय घेऊन जातात त्याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि याचा पर्याय आणि लोकांना मोठी घरं भेटावी या दृष्टीने आपण काही योजना भविष्यामध्ये आणू. त्याचबरोबर आमचा विरोध जी नवीन बांधकामं सुरू होत आहेत नवीन प्लॉटवरती त्याला देखील असणार आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटला कुठे थांबवायचं नाही. पण आता MIDC मध्ये देखील नवीन निवासी बांधकाम होत आहे, नवीन सिडको प्लॉटमध्ये देखील नवीन बांधकाम होत आहे, पूर्ण FSI त्या ठिकाणी वापरला जात आहे आणि त्यामुळे ताण हा नवी मुंबई शहरावरती पोहोचतो. आपल्या नवी मुंबई शहराची ओळख की आपण विहीर पहिला खोदून तहान लागण्याची वाट बघत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं की पाणी तपासून, तलाव त्या ठिकाणी बघूनच त्या ठिकाणी पाणी आहे तरच किल्ला त्या ठिकाणी बांधावा. 400-450 वर्षापूर्वी शिवाजी महाराज त्या ठिकाणी सांगतात आपल्याला की पाण्याची व्यवस्था पहिला करा, नंतर किल्ला बांधा. ते अजून उमगत नाही. त्यामुळे आपल्या शहराच्या ज्या गरजा आहेत, सुखसुविधाच्या गरजा, त्या पहिला ओळखू, त्या किती क्षमतेच्या आहेत, त्या दृष्टीने इम्पॅक्ट असेसमेंट करू आणि खरंच जिथे URS आवश्यक आहे तिथेच फक्त URS करूया. आणि कुठल्या विकासकाच्या माध्यमातून प्रस्ताव येत असेल आणि त्याचा फायदा शहरासाठी मुळीच होत नसेल तर त्या URSचा काहीच फायदा या शहराला भेटणार नाही, त्या लोकांना देखील होणार नाही. त्यामुळे त्याचा देखील पुनर्विचार त्या ठिकाणी करावा. आणि इन्सेंटिव्ह कशासाठी केला जातो, तर इन्सेंटिव्ह यासाठी दिला जातो की काहीतरी आपल्याला शहराच्या दृष्टीने काहीतरी त्याचा लाभ घ्यायचा असतो. पण आता इथे विविध माध्यमातून जी 180ची घरं आहेत त्यांना जास्तची घरं देण्यासाठी दुसऱ्या देखील योजना आणू शकतो. पण इथे अफाट FSIच्या माध्यमातून जास्तीत जास्त घरं बनवून त्याचा नफा बिल्डरांना कसा भेटेल या दृष्टीने काही प्रयत्न होत असेल तर त्याच्यासाठी आम्ही विरोध जरूर करतो.